रेशिओ डेसिडेंडी आणि ऑबिटर डिक्टा म्हणजे काय? तर रेशिओ डेसिडेंडी म्हणजे रिझन फॉर द डिसिजन, म्हणजेच एखादा डिसिजन घेतला तर त्याच्या मागचं कारण काय. आणि ऑबिटर डिक्टा म्हणजे काय? तर एक्सप्लेनेशन फॉर द डिसिजन, म्हणजेच तो डिसिजन घेण्यामागचा त्याचं कारण काय. एक्सप्लेनेशन म्हणजे तो घेण्यास का भाग पडलं तुझे कोर्टाला किंवा जजला. तर याचं आपण आता उदाहरण बघूया. समजा ए आणि बी यांच्यात भांडण झालं, तर दोघांचं भांडण इतकं विकोपाला गेलं की दोघंही ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी एचा राग इतका अनावर झाला की एनी बीला चाकूने घोसकलं आणि अंतिमतः त्याचा शेवटी मृत्यू झाला. आणि शेवटी कोर्टात केस गेली. आता केस कोर्टात झाली आणि एवर आरोप सिद्ध झाला, म्हणजे गुन्हा सिद्ध झाला. तर त्या जजने त्याला लाईफ इम्प्रिझनमेंट म्हणजे त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली. आता याच्यामध्ये शिक्षा का दिली गेली? कारण एनी त्या बीला भोसकणं, म्हणजेच धारदार हाताऱ्याने त्याचा भोसकणं आणि त्याचा मृत्यू होणं हे भारतीय न्यायसंहितेच्या प्रमाणे खुनामध्ये येतं. आता खून केला याबद्दल त्याला शिक्षा झाली जन्मठेपेची. म्हणजेच काय? तर जन्मठेपेची शिक्षा दिली, पण तो भारतीय न्यायसंहितेत ह्या ॲक्टला गुन्हा म्हणतात किंवा हा खुनाचा आरोप सिद्ध झाला म्हणून त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली. हे झालं त्याचं रेशिओ डेसिडेंडी, म्हणजेच रिझन, ते शिक्षा देण्यामागचं कारण. परंतु त्याच वेळेला जजने हे सामाजिक परिस्थितीत कशी चालू आहे, सद्यस्थिती कशी आहे की आताची जी नवी पिढी आहे ती व्हायब्रेट झालेली आहे, सडन अँगर किंवा त्याचा शॉर्ट टेम्पर आणि अविचारीप्रमाणे कृती करणं, हे जे सगळ्या भावना त्यांच्या वाढीत चाललेल्या आहेत. आणि म्हणून आता अशा प्रकारचे नव्या पिढीकडून क्रिमिनल ॲक्ट्स होत आहेत, हे त्या जजनी सांगितलं. आता हे जे एक्सप्लेनेशन दिलं आहे की सध्या परिस्थिती सामाजिक कशी आहे आणि त्याला अटकाव बसावा म्हणून ह्यांना शिक्षा करणं कसं गरजेचं आहे, म्हणजेच खुनाला जन्मठेपेची शिक्षा, हे झालं रेशिओ डेसिडेंडी. आणि अदर जे सामाजिक परिस्थितीचं जे एक्सप्लेनेशन आहे हे झालं ऑबिटर डिक्टा. तर अशा प्रकारे हे आपण ऑबिटर डिक्टा समजू शकतो. आणि रेशिओ डेसिडेंडी, आता रेशिओ डेसिडेंडी जे आहे ती बाइंडिंग आहे आणि कंपल्सरी आहे आणि ती तुम्हाला फॉलोच करावी लागेल. ऑबिटर डिक्टा इट्स नॉट मॅन्डेटरी, ते कंपल्सरी नाही, फक्त ते मेन डिसिजन समजण्यासाठी दिलेला एक्सप्लेनेशन, याला म्हणायचं ऑबिटर डिक्टा. तर हा मॅन्डेटरी नसतो, फक्त तो समजण्यासाठी सपोर्टिव्ह जे एक्सप्लेनेशन असतं याला ऑबिटर डिक्टा म्हणतात. आणि मुख्य जो डिसिजन असतो याला रेशिओ डेसिडेंडी.